आपल्यासाठी काम करतात, गौरक्षक आपल्या गायींची सुरक्षा करतात, तसंच आपण प्रत्येक जण गौरक्षक का बोलू शकत नाही ह्याचाही विचार कधी ह्या निमित्ताने आपण करावा। आणि आता तर हिंदुत्ववादी विचाराचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे। आम्हाला मतदान करून आज हिंदू समाजाने ते हिंदुत्ववादी विचाराचं सरकार हे राज्यामध्ये आणलंय, हे आम्ही अभिमानाने सांगतो। आणि हे सरकार हे हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी प्राधान्य पद्धतीने काम करेल, हे मी तुम्हाला सरकारचा मंत्री म्हणून तुम्हाला जबाबदारीने या निमित्ताने सांगतो। शेवटी जो काही उन्माद आपल्या आजूबाजूला सुरू होता तो हिंदू समाजाने फार बारकाईने पाहिला, बारकाईने अनुभवला। मी राज्यभर दौरे करत असताना मी असंख्य पीडित कुटुंबांना भेटलेलो आहे। मग तो लव जिहाद संदर्भात असो, मग त्या भूमी जिहादच्या संदर्भात असो, मग असंख्य वक्फ बोर्डच्या निमित्ताने जमिनी गेलेला असो। मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्या दिवशी मुद्दामून आपल्या कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयातून आपल्या जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्डच्या जो काही बोर्ड आहे, जो कायदा आहे, त्याच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या जमिनीवर त्यांनी ताबा केला त्याची जेव्हा माहिती मागितली, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, किमान 50 ते 60% आपल्या सिंधुदुर्गाच्या जमिनीवर महाराज आमच्या त्या वक्फ बोर्डनी ताबा ठोकलेला आहे। त्याच्यामध्ये मोठ्यातले मोठे देवस्थान पण आहेत, ज्या देवांना आपण मानतो, त्यांची पूजा करतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो, या सगळ्या काही महत्वाच्या देवस्थानावर पण जोशीजी या वक्फ बोर्डच्या लोकांनी दावा ठोकलेला। आता आपण या दावा ठोकत खरं म्हणलं की ह्या वक्फ बोर्डची वस्तुस्थिती कधी तुम्ही तरी कोणाकडून समजून घ्या आणि हे किती महत्व ह्या द्यायचं ह्याही गोष्टी तुम्ही लक्षात असला पाहिजे। जो वक्फ बोर्ड कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये नाही, ज्या वक्फ बोर्डला अजून कुठल्या राष्ट्रामध्ये महत्व नाही, फक्त आपल्या भारतामध्येच वक्फ बोर्ड स्थापन केलेला आहे आणि त्या वक्फ बोर्डला एवढे अधिकार दिले ते उद्या तुमच्या जमिनीच्या बाहेर अगर ते बोर्ड लावून जातील तर तुम्ही कुठल्याही कोर्टामध्ये पण जाऊन त्याच्याबद्दलची सुरक्षा मागू शकत नाही, एवढे अधिकार अगोदरच्या सरकारने या वक्फ बोर्डला देऊन ठेवलेला आहे। आणि तुम्ही त्या कोर्टामध्ये जर गेला, चुकून तुमची केस लागली, पण मग तुम्हाला अनुभव असा येईल की तुमचा न्यायाधीश पण हे एकाच धर्माचे आहेत, वकील पण एकाच धर्माचे आहेत आणि सगळे आजूबाजूचे अधिकारी पण एकच धर्माचे आहेत आणि तुम्हाला ऐकणारे आणि तुम्हाला समजून घेणारे त्या पूर्ण कोर्टामध्ये एकही व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही। म्हणूनच जे आता मोदी साहेब जो काही बिल आणतायत, जे काही त्याच्यामध्ये करू पाहतायत ते आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी फार महत्वाचं आहे। म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने समजल्या पाहिजे, शिकल्या पाहिजे। रस्ते, पाणी, वीज हा विकास होत राहील, ते काय कुठेही थांबणारी प्रक्रिया नाही। पण जो बांधलेला रस्ता असेल, असणारी नळ पाणी योजना असेल, मिळालेली वीज असेल, तुम्ही हिंदू म्हणून जिवंतच राहिलात नाही तर ह्या गोष्टीचा वापर तुम्ही करू शकता का याबद्दल कुठेतरी विचार करा। आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या माता भगिनी आणि आपल्या बहिणींना या धर्मांतर आणि लव जिहादच्या निमित्ताने त्यांचं आयुष्य खराब करण्याचं काम या जिहाद्यांच्या माध्यमातून सुरू आहे। त्यांचा एकच उद्देश आहे की या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आणि त्यासाठी जास्तीत जास्त माता भगिनींचा धर्मांतर करून आपला धर्म वाढवायचा, हा एकमेव त्यांच्या लोकांचा उद्दिष्ट आहे। व या सगळ्या त्यांच्या कट्टरपंथीला, या सगळ्या त्यांच्या कडवटपणेला जोपर्यंत आपण कडवटपणेनेच अगर उत्तर देत नाही, त्याच पद्धतीचा कट्टर होत नाही, तोपर्यंत काय त्या लोकांचा सामना तुम्ही करू शकणार नाही। कारण का ते 24 तास आपल्या धर्माबद्दल विचार करतात आणि आपण 9 ते 5च करतो। 5 वाजता आपण दुकानाचं शटर कसं बंद करतो तसं बंद करायचं आणि विसरून जायचं, मग काय धर्माबद्दल काय बोलू नका, अशी अगर भूमिका अगर आपण सगळे